नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनाची जी नोंदणी आहे ती दरवर्षी रिन्युअल करणं गरजेचं असतं, तरच आपल्याला ज्या बांधकाम कामगाराच्या योजना आहेत त्याचा लाभ आपल्याला मिळतो. तर ही नोंदणी रिन्युअल कशा पद्धतीने करायची याचा ए टू झेड प्रोसेस आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बांधकाम कामगार योजना हे टाईप करायचं आहे. यामध्ये पहिलीच वेबसाईट आहे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये आपली प्रोफाईल आपल्याला पहिली लॉग इन करून घ्यायची आहे. यामध्ये आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे. प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP आपल्याला क्लिक करायचा आहे. तर सध्या आपला जो फॉर्म आहे तो इनॲक्टिव्ह आहे. आपल्याला हा फॉर्म रिन्युअल करायचा आहे. तर इनॲक्टिव्ह दाखवत आहे आपलं स्टेटस. रिन्युअल तर त्यासाठी आपल्याला इथं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी होत नसेल तर कुठेतरी एका साईटला तुम्ही हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला लिहून घ्यायचा आहे. रिन्युअल करण्यासाठी आपल्याला हा नंबर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे. यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला न्यू रिन्युअल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म आपल्याला करायचा आहे. तो जो नंबर रजिस्ट्रेशन नंबर आपण कॉपी करून घेतला होता, तो लिहिलेला होता, तो नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली सर्व प्रोफाईल आपल्याला इथं दाखवली जाईल. यानंतर आपल्याला 90 दिवसाची कामाचा जो तपशील आहे तो आपल्याला इथं द्यायचा आहे. तुम्ही 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. ते आपल्याला ठेकेदार किंवा ग्रामसेवक मार्फत हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावर जी माहिती आहे तीच माहिती आपल्याला इथं भरायची आहे. कामाचे स्वरूप आपल्याला इथं आपण ऑल टाईप हेल्परसुद्धा निवडू शकता आपल्या याच्यावर जे आहे ते. त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही जर हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र कॉन्ट्रॅक्टरद्वारे घेतलं असेल तर कॉन्ट्रॅक्टर निवडू शकता. जर ग्रामसेवकून घेतलं असेल तर ग्रामसेवक आपल्याला इथं निवडायचा आहे. मार्फत हे घेतलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर, तर मी ठेकेदार मार्फत निवड. आणि ठेकेदारचा जो जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. जावक क्रमांक आपल्याला इथं टाकायचा आहे आणि जावक दिनांक म्हणजे जो दिनांक ज्या दिवशी आपण फॉर्म भरत आहात तो दिनांक आपण इथं टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली ठेकेदाराचं नाव आपल्याला टाकायचं आहे, जिल्हा टाकायचा आहे आणि तालुका आपल्याला टाकायचा आहे. तर सर्व माहिती तुम्ही भरून घ्या. त्यानंतर ठेकेदाराची सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. यामध्ये आपल्याला पडताळणी तालुका केंद्र आपल्याला इथं निवडायचं आहे. आपल्याला हा फॉर्म घेऊन आपल्याला जवळील जे पडताळणी केंद्र आहे तिथं जायचं आहे. आपला थंब द्यायचा आहे, आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं आपलं 90 दिवसाचं प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे. हे तुम्ही PDF, JPG, PNG फाईलमध्ये सुद्धा हे अपलोड करू शकता. तर आपल्याला हे प्रमाणपत्र आपल्याला प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिट डेट आपल्याला त्या तारखेला आपल्याला जायचं आहे. ती तारीख आपल्याला इथं चूज करायची आहे, कोणत्या तारखेला आपण व्हिजिट देणार आहोत. तर यामध्ये तारीख दाखवलेली आहे. तर यामध्ये आपण 23/6/2025ला व्हिजिट देणार आहोत. तर ही तारीख आपल्याला इथं चूज करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP इथं आपल्याला क्लिक करायचा आहे. आपला अर्ज स्वीकारला गेलेला आहे. आपला पावती क्रमांक आपल्याला इथं दाखवलेला जाईल आणि आपल्याला SMS द्वारे
कळवलेलं जाईल. अशा पद्धतीने आपल्याला इथं दाखवलेलं आहे. यावर आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आपल्याला अपॉइंटमेंट जे लेटर आहे त्याची आपल्याला प्रिंट काढायची आहे. तर हे लेटर आपल्याला मूळ कागदपत्रासह तपासणी करता कामगार सुविधा केंद्रात आपल्याला उपस्थित राहायचं आहे. हा फॉर्म घेऊन आपल्याला कामगार सुविधा केंद्रामध्ये 23/6/2025 रोजी आपल्याला जायचं आहे. तर त्यासोबत आपल्याला आपला आधार कार्ड सोबत न्यायचं आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती. अशा पद्धतीने आपण बांधकाम कामगार योजनाचे रिन्युअल करू शकता. धन्यवाद.